बाबा आपण पोरगी पाहायला काऊन चाललो? पोरगी पाहिली नाही काय आपण? हा बाबा तुम्ही पोरगी पाहिली नाही का? हाय तू नाही पाहिली का पोरगी? नाही तू ना पाहिली का? पाहिली नाही म्हणूनच चाललो ना पाहायला. आई तू इथं पोरगीच आहे, मी बी पोरगी आहे. मग आपण कोण पोरगी पाहायला चाललो? हा तू मला पाह ना, मी तुला पाहतो. बाबा आई तर पोरगीच आहे, मग काय आपण पोरगी पाहायला चाललो? जशी कधी पाहिलीच नाही पोरगी. बापा आपत आहे बापा. आव पोरगी पाहाले म्हणजे त्या मामाचं लग्न करून द्यायचं आहे. आता लग्न तर समजते ना, लग्न करून द्यायचं आहे त्या मामाचं. त्या मामाच्यासाठी पोरगी पाहाले म्हणजे तू मामी पाहायला चाललो आपण. कोणासंग लग्न करून द्या तर तिला पाहायला चाललो. मामाचं लग्न आई खरं बाबा? हो बेटा, आता तुझ्या मामाचं लग्न करून द्यावं लागते पिंकी. मामाचं लग्न. बस उगी मुगी राहा, पायगी तुटून नको एवढे उड्या मारू. मामाचं लग्न. झाली बाई ये पोट्टी मॅट. मामाचं लग्न करून हो जा लागते आता. कुठे आहे तुझा मामा? साडी घालून राहिला का पार्वती त्या भाऊ? किती वेळचा तयारी करून राहिला? आई मामा साडी घालतो? नाही ना वा, साडी घाला ना, काही बोलते त्या बाप. संदीप झालं रे? झालं बाई झालं. चला आम्ही म्हणलो का काय साडीच घालतो काय बा? एवढ्या वेळचा तयारी करून राहिला काय बा? एवढी तयारी करायला लागते काय? लग्न आहे काय? काय भाऊजी कायची तयारी केलो? काही तयारी तर नाही केलो ना? हा ना, काही तयारी तर नाही केलं रे. हा काही पावडर गिवडर लावला नाही डोक तोंडाले, दुसरे कपडेही नाही घातले, आणि एवढ्या वेळचा काय करत होता खोली मंदी? हा काही नाही बाई, मी कपडेच घालत होतो. विचार करतो तो हे घालू का ते घालू, तो हेच घालून घेतले. मग काही समजलंच नाही मध्ये. काय हे कपडे घालून घेतला रे संदीप? चांगले दुसरे घालता. असं टी शर्ट जीन्स पॅन्ट गी जवान दिसला पाहिजे तसा. हा यानं तर तसा म्हातारा बुडा दिसतो. जाऊ दे बाई, राहू दे ना. ते पसंत करायचं करून, नाही करायचं नाही करून. मी हाव तसा हाव, मी काही कोणासाठी बदलणार नाही. मी काय जीन्स पॅन्ट टी शर्ट घातले नाही कधी. मी नाही घालणार ते. माय हेच कपडे बरे लागते मला. मी ज्या कपड्यात मला कम्फर्टेबल लागल मी तेच कपडे घालन बाई. मी त्याच्यासाठी काय जोकर बनून जाऊ का? तसं नाही रे. आता जीन्स पॅन्ट टी शर्ट काय घालत नसतेत का पोरं बरं? हा किती मस्त दिसते जीन्स पॅन्ट टी शर्ट, नाही तर शर्ट किती मस्त दिसते. असा पोरगा बरगा 16, 17, 20 वर्षाचा पोरगा दिसशील तो, ते घालायला पाहिजे तू ना. जीन्स न टी शर्ट आहे ना त्यापाशी. नाही बाई, मी नाही घालत ते. माय हेच कपडे बरे लागते मला. मग घेऊन काय ठेवले का संदीप? घालायचे नाही तर पैशाचाच आठवडा. चाल मग घाल, तुला जे आवडते ते. चला कुठं जावं लागते पहिले? जवायच्या घरी. हो जवायच्या घरी. तिथून मग जवाई नाही ना आपल्याला पोरीच्या घरी. आपण थोडी पाहिलं पोरीचं घर. भाऊजी मी कसं म्हणतो, कायले आता जवायच्या घरी जावं म्हटलं. जवायला फोन करा आणि पत्ता विचारून घ्या. पत्त्यावर आपण बरोबर चालू जाऊ पोरीच्या घरी डायरेक्ट ना. जवायच्या घरी जाऊ, तिथं टाइमपास करू. त्याच्यापेक्षा डायरेक्टच चालू जाऊ ना. जवा येऊन जातील मग डायरेक्ट तिथं पोरीच्या घरी. हो बट संदीप तसंही होते. जवायच्या घरी जाऊन अजून चहा पाणी नाश्ता करत बसतील, आणि मग अजून पोरीच्या घरी चहा पाणी नाश्ता करतील. कुठं खाऊ बट. हो बरोबर आहे. फोन चाल बरं मग तिकडे सरपंच भाऊच्याच हाताने फोन करून घेऊ. त्याच्याच हाताने बरोबर राहील. त्याचा जवाई त्याचं चांगलं ऐकून. हो तसं करता का? मग तसं करा, ते परवडते. डायरेक्ट पोरीच्या घरी चला मग. तिकडे त्याची तयारी झालीच असं. चला निघा बाहेर. चला पटकन आता. अरे आले का तुम्ही? झाले का तयारी? चला पटकन निघून जाऊ मग. उन्हाचे पहिले तिथून आपल्याला सडकावरूनच गाडी पकडा लागन. हो सरपंच भाऊ, मी काय म्हणतो, जवायला फोन लावून द्या ना. लावला फोन जवायले. जवाई म्हणते आम्ही तयार आहो म्हणते, तुम्ही या म्हणते. तर जवायच्या घरी चला डायरेक्ट आता. सरपंच भाऊ पण आम्ही कसं म्हणतो, आता एकदम आपण डायरेक्ट जवायच्या घरी न जाता डायरेक्ट पोरीच्या घरी गेलो ना, आपला वेळ वाचन. हो ठीक आहे, पण पोरीचं घर पाहिलं काय आपण? कोण पाहिलं पोरीचं घर? तुम्ही पत्ता विचारून घ्या ना. पोरीच्या घराचा पत्ता विचारून घ्या जवायले. पत्त्यानुसार आपण पोरीच्या घरी डायरेक्ट चालू जाऊन तिकडून जवाय बापूले तुम्ही घरी बनवून घ्या तिथं पोरीच्या. बस डायरेक्ट होऊन जाते काम. हो नाही तर जवायच्या घरी गेलो मग तिथं चहा पाणी नाश्ता करतील, तिथं वेळ जाईल. मग अजून पोरीच्या घरी जाऊ, तिथं चहा पाणी नाश्ता होईल. आणि उन्हाच्या दिवस आहे आता. बरं मग जवाई बापू म्हणून मा घरी नाही आले म्हणून तो येता लागन तर पाहू मग. जवायच्या घरी चालू जाऊ येता थोडंसं बसलं तर मग आपल्या इकडे येऊन जाऊ पटकन. पण जा डायरेक्ट आता पोरीच्याच घरी चला सरपंच भाऊ. बरं ठीक आहे, मी लावतो फोन जवायले. बोलतो तसं जवायासोबत. घेतो पत्ता आणि त्याला म्हणा पत्ता व्हॉट्सअप नंबरवर सेंड करून टाका म्हणा. मग आपण बरोबर जाऊ शकतो पोरीच्या घरी. हो बरं आहे. ठीक आहे तसाच म्हणतो मी. हो पण आज जण जाऊ तर आटकात होईल ते. म्हणून म्हणतो मनीषा आणि त्रिशा तुम्ही दोघे बी चाला ना. काय होते तुमच्या दोघांना? काय मोठं भार पडन का त्याच्यावर? पण त्रिशा त्रास देत नाही. काय होते? आटकट होते तर आठ होते तर ते सगळं ना मीच असते. ते काही कशानं काही होत नसते. जाऊ दे आई राहू दे.
त्रिशा त्रास देते, गरमी आहे, अजून बिमार पडून जाईन माय पोरगी. चलन आठ काढ. बरं मग तू तिकडून फोन कर बरं, त्या सासऱ्याला फोन कर ना, तिकडे विचार एखादा माणूस जास्त आण म्हणा, कोणी बी. किती जण येऊन राहिले तर विचार एक वेळा. हो विचार अर्जुन, किती जण येऊन राहिले ते तर. चला ठीक आहे, विचारतो. अरे त्याच्याच फोन आला. कोणाचा वय अर्जुन, पोरीवालायचा? नाही मामाजीच्या, माझ्या सासऱ्याच्याच फोन आला. काय म्हणतात, निघाले असं घरून आता. बोल अर्जुन, काय म्हणते तर बोलून घे पटकन. हॅलो मी बोलून राहिलो जवाई बापू. हो बोला मामाजी, निघाले का घरून? हो निघालो आम्ही, निघतोच आता गावातून. बरं जवाई बापू, मी कसं म्हणून राहिलो का आता आम्ही घरी नाही येत. हा घरी नाही येत, मग कसं करता तुम्ही? पाहिलं का मग पोरीचं घर? नाही जवाई बापू, पोरीचं घर तर नाही पाहिलं. तर आमचं कसं म्हणणं झालं, आता आम्ही घरी आल्यापेक्षा आम्ही डायरेक्ट पोरीच्याच घरी येतो. तुम्ही पोरीच्या घराचा ऍड्रेस व्हॉट्सअप नंबरवर पाठवून द्या. आम्ही तसं येऊन जातो मग पोरीच्या घरी, आणि तुम्ही तिकडून पोरीच्या घरी येऊन जा. असं म्हणता का मामाजी? इकडेच या ना, इथूनच जाऊ मग सगळेच ना. आता मग येवाच्या वेळेस येऊ ना जवळ बापू, मग घरी येवाच्या वेळेस पोरगी पाहून घेऊन झाले म्हणजे मग येऊ, मग घरी बसू मग थोडंसं. आता डायरेक्ट पोरीच्याच घरी येतो आम्ही असं म्हणतो बा. असं म्हणते तर आपले पोरग न पोरीची बहीण भाऊजी. असं म्हणता का मामाजी? असे म्हणतात का त्या? बरं ठीक आहे, मी ऍड्रेस तुम्हाला सेंड करतो तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर. तर किती जण येऊन राहिले विचार ना. मामाजी किती जण येऊन राहिले तुम्ही तिकडून? आम्ही आम्ही 6 जण आहो. एक लहान पोरगी आहे त्याची वाली. असं चला ठीक आहे, चला या मग, मी पाठवतो तुम्हाला ऍड्रेस. आम्ही बी येतोच. हो जवाई बापू ठीक आहे, येतोच मग. पोरीच्याच घरी भेटू मग डायरेक्ट. हो ठीक आहे. किती 6 जण येऊन राहिले? हो 6 जण येऊन राहिले. लहान पोरगी आहे ना त्याची वाली पिंकी, ते येऊन राहिली. आपण इकडून 3 जण, तर होऊन जाते 9 झालो मग. आई आता तर नाही ना 8 का? नाही 8 का आता जमलं, 9 जण झाले. बरं ठीक आहे, मग तिथं येतो म्हणते डायरेक्ट पोरीच्या घरी. चला मग आपणही निघू मग अर्जुन, आपणही पोहोचू मग पोरीच्या घरी. थांबा ना बाबा, आता तेली येवायला टाइम लागेल ना, तेली पोहोचू देऊ पहिले, मग आपण जाऊ. आपण काय जवळच आहे, आपण बातच पोहोचतो. हो ना, आपण कायले जावा पहिले, मेन पाहुणे ते आहे, त्याला येऊ देऊ पहिले. खरंच बा विमलाताई, तुमच्या अंगणामध्ये मस्त सावली राहते बा. दुपारी चिपारी गमलं नाही, तुमच्या अंगणात येऊन बसलं ना तर दुपार कधी ढलून जाते काही समजत नाही, मस्त मन गमते. हो माझ्या अंगणात तर ऊनच राहते बापा, सकाळीच पासूनच ऊन येते, दिवसभर ऊन राहते. माया बी अंगणात ऊनच राहते हो शांताबाई, घरातच धसून राहा लागते. बिमलाताईचं मस्त आहे बा, घरात गमलं तर गमलं घरात राहा, नाही तर मग बाहेर येऊन बसल्या तर मस्त सावलीच आहे. नाही बिमलाताई, नाही गमलं तर बाहेर येऊन बसा. आता सांग तुम्ही, आता उन्हाळ्यात आता मोठा दिवस लागते बापा. हो नाही गमलं तर मी बाहेर येऊन बसली राहतो, अशी पाहत राहतो उन्हीले. काय म्हणते ये मुन्नी, आले नाही का त्या पोरीले पाहिले? पाहुणे येत होते काय ना दिल्लीचे? पुढच्या हप्त्यात म्हणे ना वा, पुढच्या हप्त्यात येईन ना. आणि हे गेले ना वा, पोरगी पाहायला गेले ना आज यवतमाळले. हे पार्वतीच्या घरचे, तिचा भाऊगी आणि कमलानं सरपंच भाऊ गेले ना. हे त्याच्या जवळचीच तर मैत्रीण होय का काय, तर गेले बापा आज पोरगी पाहायला. एवढे जण जुळते आता तिच्या भावाचं का काय. तर मला तर वाटते जोडूनच जाईल. जवाई पाहून बी गेले ना, आणि जवायच्या वळखीची इकडूनही वळखी तिकडूनही वळखी, इकडूनही असं नेटलंच आहे ते, जोडून जाईन मला तर वाटते. जुळलंच पाहिजे बापा, त्याचं जुळलं पाहिजे, लग्न झालं पाहिजे त्याचं, तर माय टेन्शन दूर होऊन जाईन बापा. ना तू या पोरीचं उरकून टाक पटकन. मुन्नी असं नको समजू की त्याचं लग्न झालं तर टेन्शन नाही पटलं. लग्न झालेल्या बायकायले टाकून पळतेत ना माणसं, आणि बायका बी नवरे टाकून पळतेत. काही भरोसा? काय काही बोलतं काय व, त्याची बायको असल्यावर तो मापोरीले घेऊन मापोरीले पाहिन का मग बायको असल्यावर तो मग नाही पाहत. अहो काही भरोसा नाही हो मुन्नी, काही भरोसा नाही. म्हणून तू ठेवू नको पोरीले, तू या पोरीचं उरकून टाक या वर्षी. हो ना, मी मनावरच घेतलं तर तिच्या बापाने मनावर घेतलं. आता उरकवाचंच आहे ना आता, म्हणून तर बोलावलं मॅ मायाईले बोलावलं. आता ह्या वर्षी उरकाचंच आहे, या उन्हाळ्यात कसं करून. हो बापा उरकव, पण कधी चांगलंच पाय बापा. एक वेळा लग्न होते नाही तर मग मारल्या पडते पोरगी. चांगलंच पाय, थोडस उशिरा झालं तर चालते. तुही पोरगी काही एवढी वाया गेलेली नाही आहे. आरामानच पाय, चांगलं पाहूनच दे पोरगी, नाही तर घाई खुईनं देऊन धरून धकावू नको. नाही हो, तिचा बाप चांगल्यानं पाहते ना, आणि मायाई आहे आता, मायाई अजून चांगली ओळखते माणसं. बरोबर पाय तो चांगलंच देतो तिला. असं चांगलं. काही शेतीबाडी पुराच्या घरी काही शेती काहून टाकायचे? तुम्हाला राधिकाला वावरात कामाला पाठवायचे आहे काय? उन्हीतानात शेती विचारून राहिले? नाही बेटा, वावरात कामाला पाठवायचं नाही आहे, पण शेती असणं जरुरी आहे.
शेती असली ना त्याला जोडधंदा केला ना तर चंगल राहते माणूस. म्हणून मी विचारून राहिलो शेती आहे का नाही आहे काही शेती, का बस असं नोकरीच करणं आहे, दुसऱ्याची हमाली करणं आहे. आहे ना शेती आहे ना, 5-10 एकर शेती आहे. आई वडील करतात शेती. चांगला. हा ठीक आहे. शेती असणं मोठा जरुरी पॉइंट आहे. म्हणजे ते म्हणतात ना वावर आहे तर पावर आहे, ते गोष्ट एकदम खरी आहे. बरं ठीक आहे काकाजी, तुम्ही विचारलं पोराला शेती आहे का नाही आहे. अगर आता पोराच्या भाऊजीनं सांगितलं शेती आहे, 9-10 एकर शेती आहे, आणि जर समोर चालून राधिकाला आपल्या शेतीत काम करावं लागलं तर तुम्ही नकार द्यान काय? तर पोरीले राधिकाला घेऊन यान, काय म्हणाल मग? शेतीचं काम करू द्यान का नाही करू द्यान? हा केलं तर काही हरकत नाही, शेती बी काही कमी नाही म्हटलं. बेटा अर्जुन, शेती बी काही कमी नाही. आता तुझ्या वडिलालेच विचार, तुझ्या वडिलाची शेती कशी एक नंबर आहे, कसा बंगला गाडी कसं सगळं आहे. हो भाऊ, माझी शेती एक नंबर आहे. मी जुन्या काळच्या सारखी शेती करत नाही, मी काळानुसार आधुनिक टेक्निक वापरून शेती करतो, म्हणून माझी शेती एक नंबर आहे. आणि तेच मग गदा मजुरी करणं, गद्यासारखं बैलासारखं काम करणं शेतीमध्ये, तर ते शेती काही कामाची नाही. आधुनिक टेक्निक वापरा, जे पाहिजे ते वेळेवर खत पाणी औषध द्या धरती मातेला, आणि धरती माता आपल्याला जंगोल करते. माई शेतीच आहे भाऊ. आपल्या इकडे गावात सरपंच बी हाव आणि शेती बी करतो. माई शेती एक नंबर आहे. आज सरपंचाचं मला भेटतेच काय मानधन म्हणून थोडंसं. जे काही आहे माया शेतीच्या येणंच आहे. माय शेती एक नंबर आहे. माया पुरं घर माया शेतीवरच चालते. हा झालं का नाही पहा, सरपंच बी आहेत शेती बी आहेत. शेती त्याची मेन पॉइंट. आणि भाऊ बेटा अर्जुन, तू कोण आहे? पोलीस आहे वाटते. तू पोलीस आहे ते बाबा शेती करते. पण झालं कधी जोड शेती पोलीस, तुझ्या नोकरीतून पैसे येत असं याच्या शेतीतून येत असं. हो येते ना. मी भाऊ पोराचं लग्न केलं, पोराला नोकरी नव्हती. मग शेतीच्या कमाईवर मी पोराचं लग्न केलं, पोराचं शिक्षण केलं, आणि मग कुठं लग्न झाल्यावर पोराला ड्युटी लागली. काय पोरग लग्न झालं तेव्हा नोकरी नव्हती, निठलल्यात होता का पोरगा? असं कसं पोट सरपंच भाऊ, तुम्ही मग पोरगी दिल्ली कशी काय यायची निठलल्या पोराले? काकाजी ते नाही भाऊ, तसं नाही. म्हणजे मला माहीतच होतं डिग्र्या होत्या पोरापाशी, आणि पोराचे वडील सक्षम होते, शेतीबाडी होती, तर एवढं मला सगळं माहित होतं. घरदार सगळं व्यवस्थित दिसलं मला. आणि आज नाही उद्या नोकरी लागणारच होती. पोरानं सांगितलंच होतं तर मी इथं फॉर्म भरतो. फॉर्म भरणं चालूच होतं द्यायचं. विश्वास होता मग दिल्ली पोरगी. झालं का नाही विश्वासाचं खरं सोनं? लागली नोकरी जवळ आले. माय पोरगी बी शिकतच होती. माय पोरगी आता पोरगी झाली म्हणून शिक्षण बंद केलं. आता पोरगी मोठी होईल, माय पोरगी बी शिकन, मग माय पोरगी बी नोकरी करन. बरं. पगार किती म्हटलं होतं आपल्या यायचा पगार? 15 ते 20 हजार रुपये भेटते त्याला. 20,000 भेटते 20,000. हो सो काऊन पोराने बोलता नाही येत का? तुम्हीच उत्तर देऊन राहिले. पोराचा आवाजच नाही ऐकला मी अजून. हा बोलता येते काकाजी, एक नंबर बोलतेत. बोलून दाखवायचे चांगले. हो संदीप आहे माझं नाव, आणि मी 32 वर्षाचा हो, आणि मला 20,000 रुपये भेटते. म्हणजे फोटो स्टुडिओ मध्ये मी काम करतो. शेतीबाडी आहे, आई बाबा आहे, एक बहीण आहे. असं चांगलं आहे. देरी ना. हा बरं ठीक आहे. सांगा मग, आता लय टाइम झाला, आता चालतो आम्ही. आता सांगा मग तुम्ही कधी येतात. आताच तारीख घेऊन घ्या. या मग तुम्ही आनंद पोरले. पोराच्या बहिणीचं घरगीर पाहिले. पोरगे तिथंच राहणार आहे. हो तसं आता सांगून द्या तुम्ही. या मग घरावर या आणि सांगा तुम्ही कोणत्या तारीखला येतात. आम्हाला मग तयारी करायला बरं होते. तर आताच काही सांगत नाही, मी सांगू शकत नाही. मी करतो ना फोन, अर्जुनला फोन करतो ना मग, आणि मग अर्जुन जवळ सांगून देतो काय कसं आहे तर किती तारखेला येणं. आताच कसं सांगू मी, आताच काही सांगत नाही. मग फोन करतोच आम्ही. मग तसं करा मग, फोन करून कळवा आम्हाला. चला मग निघतो. पुरीले बोलावा पाणी घेऊन. हो राधिका बाई, पाणी घेऊन येतो मग. विचारा सरपंच भाऊ नाव घेऊ. सीताराम, तू पोराचा भाऊजी होय, तूच विचार. तूच बोलावला, तूच विचार. आता काय विचारायचं आहे तर विचारा ना सरपंच भाऊ. तुम्ही शायने सुरते. हा विचारा ना, तुम्हीच विचारा ना सीताराम भाऊ. विचारा, कोणी विचारा काय विचारायचं आहे पोरीले तर. बाई तुमचं नाव काय आहे? राधिका. पूर्ण नाव काय आहे तुमचं? पूर्ण नाव राधिका संपत पोटभरे. घ्या. राधिका पाहायला. अरे नाही पाय नको लागा. बसा ना जवळ बापू, बसा ना तुम्ही बी. नाही मी उभाच ठीक आहो. बसा. बरं युवाई भाऊ, ते ना येवाचं नाही येवाचं असं काही सांगितलं नाही बट. मला असं वाटतं का पसंत नाही पडलं का बट यायच्या? अर्जुन कसं रे, पसंत नाही आलं का पोरग त्याले? नाही तसं काही नाही, पोरग तर पसंत आलंच असन. पण आता कोणाला टाइम पाहिजे, एकदम एकाएकी कोणी काही सांगत नाही, म्हणून त्याईनं टाइम घेतला. तो मला असं वाटत नाही का पोरग पसंत नसन आलं त्याच्या. पसंत तर आलंच असन.
पण जवळ बापू मग त्याने असं काऊन म्हटलं का? हाव सांगतो आम्ही, कळवतो आम्ही, तर याचा अर्थ असाच होते का त्याला पसंतच नसून आलं म्हणून तर त्याने तसं म्हटलं. अजून दोघा चौघाला विचारन ते, आणि पसंत पडलं असतं का नाही तर त्याने तिथच्या तिथंच म्हटलं असतं का आम्ही येतो घरपर्यंत म्हणून. पाहू आता पाहू, पसंत आलं नाही आलं आताच काही आपण सांगू शकत नाही. विचार करतील ते, मग सांगतील आपल्याला. पाहू, नसं नाही आलं पसंत तर दुसरी पाहू कोणती. जवळ बापू मग हे जर हुकलं तर दुसरी पाहिजे पोरगी. या वर्षी साड्याचं करायचंच आहे आता. हो भाऊजी, पाहू पाहू, दुसरी पाहू. संदीपले तर विचारा पोरगी पसंत आली का नाही आली तर. अरे हो संदीप भाऊ, आवडली तुम्हाला पोरगी? पसंत पडली? आता खुलून बोला, इथं आपल्याच आहे. मी घरी सांगतो ना, मी बाई जवळ सांगून मी घरी बाई जवळ इथं येते बाई, इथं सांगा ना आहे का पसंत. जवळ बापू मी सांगतो ना, मी घरी सांगतो ना बाई जवळ. बरं बा ठीक आहे, तुमची मर्जी, घरी बाई जवळ सांगच्या. आणि माझं ध्यान होतं संदीप, जशी पोरगी आली पाणी घेऊन तशी तुला खाली मान टाकून दिली. तुला तर पोरगी पाहिलीच नाही. हो मी पाहिली. पोरगी आली पाणी घेऊन तर त्यानं खाली मान टाकून दिली. नाही तर पोरं बारं कसे पाहतात मस्त पुरी पायापासून तर डोक्यापर्यंत. काऊन नाही पाहिली जे तुम्ही पोरीला? काऊन नाही पाहिलं? मग असं तसं बोला ना मग. काय पाहायचं आता, जवळ बापून पाहिली, जवळ बापू त्या पसंतची आहे ना, तर मग आता चांगलीच असाल ना. तशी माय मैत्रीण एकच नंबर आहे. संदीप भाऊ तुम्ही डोळे लावूनच लग्न करा ना, चालून जाते. हो जवळ बापू, आता तेही म्हणलं पाहिजे, हो का दिली पाहिजे ते ना, ते काय म्हणते तर पाहू तसं. मग संदीपला आता पसंतच पडन म्हणा, तो काही चवना करत नाही तर त्यानं काय म्हणते त्यानं हो म्हणलं पाहिजे. होच म्हणतील भाऊजी, होच म्हणतील ते.